दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला कर्जतचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला शहापूरचं क्रिकेट. अजय मात्र असेल. विनंती आहे व्हॉलेंटियर्सला, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, बाउंड्री लाईन वरती राहायचे, परंतु सर्वांनी सावलीमध्ये बसायचे. ज्यावेळेस चेंडू येईल त्यावेळेस तुम्ही चेंडू गॅदर करायला जा, परंतु त्याला वगळलं तर सर्वांनी सावलीमध्ये बसायचे. या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. मॅच क्रमांकाच्या दिवसातील दुसरा, एका बाजूला बंद्र्या मारुती कालेर, दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ सुरई. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या शरद पाटील पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती असतील आकाश पाटील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकर एंड वरती असतील रुपेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग मार्क वरती शरद तयार होत आहेत. 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. पहिला असेल वायडिश लॉंग ऑन मध्ये, दुसरा प्लेयर मिड विकेटला पाहायला मिळेल इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. थर्ड मॅन फाईन लेग, त्यासोबतच पॉइंट पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला बेदून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकासाठी चेज मोठी आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. बॅकिंगला आले होते पॉइंटचं फिल्डर. फिल्डिंग होतीये सुरेख आणि तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती अलॉंग द वी इनसाइड आउट सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि त्यावरती दोन धाव्यांची मोहर नक्कीच होती. दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती. दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. एफर्ट थोडासा लूज पाहायला मिळाला. कदाचित फुल स्ट्रेचिंग केली असती तर चेंडू पर्यंत पोहोचू शकले असते, परंतु इथे आपण पाहतोय जजमेंट चांगलं होतं. कदाचित वाटलंय मोजक्याच्या क्षणी चेंडू माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही, डायव्हर्ट होऊ शकतो आणि त्यामुळे चेंडूला वन बाउन्स गॅदर केलाय. पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट होत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतो. थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहतोय. अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचं होतं. बॅट लिफ्ट चांगली होती. 270 डिग्री मध्ये आपण पाहिलं तर बॅट लिफ्ट विरली होती, परंतु बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 4 धावा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे. जजमेंट खराब आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ. होत आहेत. थ्रो चांगला होता, परंतु मैदानाच्या अभावी चेंडू थोड्याशा प्रमाणामध्ये डायव्हर्ट झाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जो चेंडू यायला पाहिजे होता तो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरुवात चांगली झाली. 12 धावा धावफलकावरती. ज्याप्रमाणे सुरुवात पाहिजे होती अगदी त्याप्रमाणे होती. इथे चांगला फटका आहे. ओव्हर द फिल्डर हेड. बॉल चालाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. फिल्डिंग चांगली होतीये, परंतु बॉल चालाय सीमा पार. वेगाने चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. मास्टर टीम आयडल घ्यायचं नाहीये. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल. या गोष्टीची नोंद बंद्र्या मारुती कालेर या संघाने करून घ्यायची. जर पहिले 4 षटकांसाठी तुम्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त अवधी लावला तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती
3 मिनिट आणि 45 सेकंद जे मात्र कंप्लीट झालेले त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. अप्रतिम अशी फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तोडा फोडा अगदी त्याप्रमाणे फटकेबाजी झाली आहे रुपेश यांची. पॉकेट साइज डायनामाइट म्हणून रुपेश यांची ओळख आहे. विस्फोटक फलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी कशी करावी तर अगदी रुपेश यांच्यासारखी करावी. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि डिफेंडिंग चॅम्पियन म्हटलं तर मानसिक दबाव असतोच, त्यासोबतच परफॉर्मन्सचा देखील प्रेशर असतो. परंतु आतापर्यंत खूप चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण जय दुर्गा माता क्रिकेट क्लब सुरई या संघाच्या माध्यमातून रुपेशचं विशेष कौतुक करेल. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, त्यासोबत 3 डबल इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशनचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये 16चं कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसऱ्या बाजूला आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला आठवतंय ज्यावेळेस मागचा एडिशन झालं होतं या स्पर्धेचा त्यावेळेस आकाश असेल, अक्षय असतील यांच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी झाली होती. दुसऱ्या षटकासाठी दिलीप आपल्याला पाहायला मिळतील. स्पेल मधील पहिले सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये रिपोर्टिंग करतायत बॉलिंग मार्क वरती. इथे फुल टॉस चेंडू आणि फटका दर्जेदार आहे. फुल टॉस चेंडूला सोडतील ते आकाश कसले. बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत हँड के खरबूजा भी रंग बदलते अगदी त्याप्रमाणे फटकेबाजी होतीये. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय उद्योजक समाजसेवक शिवाजी दादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. त्यांनीच चेंडू गॅदर केला, सो त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. इथे एक धाव झाली कंप्लीट आणि डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, परंतु आकाश तंबूच्या दिशेला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात झटका बसतोय जय दुर्गा माता क्रिकेट क्लब सुरई या संघाला 23 या आकड्यावरती. आलं होतं षटकाच्या आणि त्यानंतर कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. स्वतःवरती थोड्याशा प्रमाणामध्ये आकाश नक्कीच नाराज असेल, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यावरती दुसऱ्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात विकेट पडल्यावरती नक्कीच फलंदाज नाखुश असतो. इथे देखील फुल टॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. मध्ये धावा येत नव्हत्या, परंतु आज जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे धावसंख्येला आकार मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 27 धावा धावफलकावरती. षट क्रमांक मार्गस्थ
दुसरं अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आपण पाहतोय. इथे देखील खुला टप्प्याचा चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक झालेत फंबल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केलाय. स्ट्रायकर एंड वरती फेकलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच उल्लेख करेल बरोडी गावातील उद्योजक समाजसेवक अनिकेतचे मामा. आपण त्वरित यायचे व्यासपीठावरती. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष सस्नेह असं स्वागत असेल. धावसंख्या पाहायला मिळतीये 29 29. एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. थर्डमॅन आणि फाईन लेगचे फिल्डर इंटरेस्टेड पाहायला मिळाले. इन ऍक्शन मध्ये होते. फिल्डिंग चांगली झाली आहे थर्डमॅन रिझनच्या फिल्डरच्या माध्यमातून. तोपर्यंत आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती अशा रीतीने. तर सोबतच अजय पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचे. डॉट बॉलची समाप्ती होती. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1/29. 14.50 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. जय दुर्गा माता क्रिकेट क्लब सुरई या संघाच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आतापर्यंत आपण पाहू शकतो. विथ द बॅट आकाश असेल, रुपेश असेल आणि सुजित या तिघांच्या माध्यमातून झाली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर थोडीशी महागडी गोलंदाजी आतापर्यंत बंद्र्या मारुती कालेर या संघाच्या बाजूने होती. पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या शरद यांच्या माध्यमातून 16 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये दिलीप यांच्या माध्यमातून देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक केला आणि 13 धावांचं षटक फेकलं. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/29 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. रुपेश आणि सुजित ही जोडी खेळपट्टीवरती सुरैया संघाच्या बाजूने आहे. एका बाजूला सुजितचा विचार केलाय 4 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 6 धावांचं. दुसऱ्या बाजूला रुपेशच्या माध्यमातून खूप चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दरम्यान रफ्तार का बेताज बादशाह साहिल म्हात्रे याची उपस्थिती, त्याचं देखील स्वागत. यावेळेस पहिला चेंडू वाईड येतोय. धावसंख्येत एकनी वाढ होतीये. 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ तिसरा. त्यासोबतच चेतन पाल यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सिक्सर किंग त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त नजाकत दाखवण्यात आली होती, परंतु फिल्डिंग देखील त्यापेक्षाही सुरेख पाहायला मिळाली. अगदी जजमेंट केलं होतं. चेंडू कुठे पडेल प्री डिटरमाइंडेड जजमेंट पाहायला मिळालं आणि त्यामुळे पुढे जात असताना फिल्डिंग केली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी जी मात्र शरद यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. पहिला चेंडू अवांतर होता, परंतु त्यानंतर चांगला चेंडू पाहिला. इथे चांगला फटका आहे. फटका दर्जेदार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडे खडे हा षटकार आपण पाहतोय फलंदाजच्या बॅट मधून. पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने 37 रन ऑन द स्कोर कार्ड. आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये साहिल देखील जोडले गेलेत. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मधून. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आधीच्या चेंडूवरती त्याच रिजन मधून आला होता षटकार आणि या चेंडूवरती येतोय हा खणखणीत चौकार.
तिसरे षटक मार्गस्थ 47 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 दिवसांमध्ये धावा होत नव्हत्या, परंतु आजच्या दिवसाचा विचार केला तर खूप सुरेख अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी सबमरीन डिलिव्हरी होती. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फायनल क्षेत्रामध्ये दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. आटगाव संघाची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. त्यासोबतच आई गावदेवी गोटेगर्भ या संघाची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. जयंत डिंगोरे असेल, प्रतीक असेल, त्यानंतर आतिश अमित, गणेश डिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल, रोहन शेळके देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदिनाथ असेल, ओमकार असेल, मनीष असेल, ही सर्वच स्टारकास्ट आपल्याला गोटेगर्भ संघाची पाहायला मिळते. सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असते. त्यांचं देखील स्वागत आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर आले, कॅच कंप्लीट होतीये आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन, दुसरा झटका लाग विकेटचं पतन होतोय आणि अशा रीतीने आपण पाहतोय 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट जी पाहिजे होती सुरई संघाला, अगदी ती स्टार्ट इथे मिळालेली पाहायला मिळतीये. 47 धावा धावफलकावरती, अर्थात 15.76 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. नक्कीच विनंती आहे सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना, बरोडे गावातील उद्योजक समाजसेवक आहेत, आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. त्यासोबतच येस अनिकेतचे मामा आहेत सुनीलजी पाटील साहेब, त्यांना विनंती आहे आपण त्वरित व्यासपीठावरती यायचे. त्यासोबतच अजयला देखील विनंती असेल, हिटमॅन ऑफ बरोडी, आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती, 47 धावा धावफलकावरती. रुपेश आणि पियुष ही जोडी खेळपट्टीवरती आहे. सातत्याने जो खेळाडू येतोय तो खेळाडू तोडा फोडा अशी कामगिरी करतोय आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय खूप चांगली अशी सुरुवात. आय थिंक 3 दिवसांमध्ये 3 षटकांमध्ये सर्वात जास्त धावसंख्या जर कुठली असेल तर ती ही असेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये साहिल म्हात्रे जोडले गेलेत. त्यांचा कॉमेंट्रीशी आणि स्कोरिंगशी काही संबंध नाहीये. इथे फुल टॉस चेंडू होता. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येत आहेत. फिल्डिंग चांगली झाली. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 49 आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच उल्लेख करत होतो साहिल म्हात्रे यांचा, ज्यांचं स्कोरिंग आणि कॉमेंट्रीचे काही संबंध नाही. दुसऱ्या बाजूला कार्तिक जायबाई जे मात्र संगीत कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील संगीतशी काहीच संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल पाहायला मिळतो. 49 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मयूरच्या माध्यमातून हा षटक चांगला पाहायला मिळतोय, कारण 2 चेंडूंमध्ये 2 धावा. आतापर्यंत खूप विस्फोटक फलंदाजी होत होती आणि तिथून जर पाहिलं तर 2 चेंडूंमध्ये 2 धावा, अर्थात थोडस शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत इथे पुल करण्यात येतोय. डाऊन दी बॉल, फिल्डर येत होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळतील 4, असेल चौकार.
कारण सातत्याने अंपायरिंग करत असताना प्रेशर असतो आणि तो प्रेशर कुठेतरी सामावला जातो. चेहऱ्यावरती स्मित असं एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. सातत्याने पाहायला गेलं तर 5 ते 6 वर्षापूर्वी जय 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळायचा. तो देखील नावाजलेला संघ होता. फुल टॉस चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच झालीये कंप्लीट. कॅच जी मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांचा डिसिजन जो मात्र आपण पाहणार आहोत. येस, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळतील ऍज अ थर्ड अंपायर. त्यासोबतच लाईव्ह ची टीम अर्थात मिलन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह ऑपरेटर आहेत, ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. महेश शेठ भोईर म्हटलं तर बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे. सातत्याने बैलगाडा क्षेत्र असेल, त्यानंतर क्रिकेट असेल, त्यामध्ये देखील अगदी ज्या वेळेस स्पॉन्सर्सची यादी आपण काढतो त्यावेळेस एक मोठं नाव म्हणून त्यांना पाहिलं जातं. तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र आपण पाहतोय करण्यात येते. लाईव्ह टीम जी मात्र इन ऍक्शन मध्ये आहे. डिसिजन जो मात्र पेंडिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख सुरुवात जी मात्र सुरेची झाली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये 47 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूंवरती 2 होते, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार लागतोय. तर फेअर डिलिव्हरी असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. फलंदाज होतोय बाद. झटका लागतोय तिसरा सुरैया संघाला. पियुष बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज निशांत पाहतोय आपण खेपट्टीवरती येतोय. 5व्या क्रमांकावरती निशांतची वर्णी जी मात्र सुरई संघाच्या बाजूने खेपट्टीवरती पाहायला मिळेल. अप्रतिम अशी बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर सुरई संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. सातत्याने विस्फोटक फटकेबाजी जी मात्र त्यांच्या माध्यमातून केली जाते. मयूर आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे. हँड अँड सम ह्यूज मॅक्सिमम षटकार. साठ या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते सध्याच्या स्थितीला. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र आपण पाहतोय फलंदाजांच्या माध्यमातून होती. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि डिफेंडिंग चॅम्पियननी कामगिरी कशी करावी तर अशी करावी. आतापर्यंत खूप सुरेख अशी फटकेबाजी केली जाते. कधी अँकर रोल, कधी विस्फोटक फलंदाजी रुपेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 60 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज भाविक पाहायला मिळतील. 5व्या षटकासाठी आलेत.
भाविक जो मात्र सध्याच्या स्थितीला 5व्या षटकासाठी आलेला आहे. दुसऱ्या बाजूला रुपेश असेल आणि त्यांच्या जोबतीला निशांत आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना 5 प्लेयर आपल्याला 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं चेंडू, जो मात्र गॅदर नीट करता आला नाही. फेकी देखील चांगली नव्हती आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय लीग बाईसच्या स्वरूपात 2 धाबा एकवटल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने 62 धावा धावफलकावरती. एक तर कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, अगदी त्याप्रमाणे आपण पाहतो आधीच धावा जास्त आहेत. त्यामध्ये मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो 62 धावा धावफलकावरती, 62 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे बॅकफुट वरती आले, पंच पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 63 रन ऑन दी स्कोर कार्ड. या षटकामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू बॉडीला ब्रश होतोय. मिसफिल्डच्या जोरावरती 2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर नियंत्रण नव्हतं फलंदाजाचं. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय चौथा सुरई या संघाला. 63 वरती चौथा गडी बाद. डीजे मास्टर 63 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती सुरई संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 4 षटकांमध्ये 60 धावा होत्या. तिथून या 3 चेंडूंवरती या षटकाच्या आपण पाहिलं तर अवघ्या 2 धावा आल्या. बेड्या ठोकण्याचं काम केलं जात आहे. प्रेशर जो मात्र बिल्डअप करायचं काम केलं जात आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका अप्रतिम आहे. पुलचा देखना स्ट्रोक, बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. खणखणीत षटकार. चांगल्या प्रकारे केलं जात आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, यावेळेस देखील ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 70 धावा धावफलकावरती. अजूनही पाहिलं तर या षटकामधील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 70 धावा धावफलकावरती चांगली अशी सुरुवात झाली होती. एंड देखील चांगला होत असताना पाहायला मिळतोय. मोमेंटम स्वतःच्या बाजूने सुरई संघ जो मात्र टिकवतोय आतापर्यंत. चालू असलेली मॅच 15 मारुती कालेर विपक्ष जयदुर्गा सुरई अशी पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 70 धावा धावफलकावरती आहेत. इथे खुलवर टप्पाचा चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाजवी समाप्त होतोय. 71 धावा धावफलकावरती आणि 72 धावेंचं एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. जय दुर्गा माता क्रिकेट क्लब सुरई या संघाच्या माध्यमातून वंद्र्या मारुती कालेर या संघासमोर. यानंतर होणारी मॅच विजयी संघ विपक्ष विजयी संघ अशी असेल. त्यामुळे नक्कीच आपण टॉस जो मात्र सामना झाल्यानंतरच करणार आहोत. विन विन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 71 धावा धावफलकावरती 72 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. एका बाजूला सुरई, दुसऱ्या बाजूला कालेर असे 2 दिग्गज मातब्बर संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि ज्यावेळेस
खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण। आणि ज्यावेळेस कल्याण ग्रामीण मध्ये कुठली स्पर्धा असते त्यावेळेस आयोजकांची पहिली पसंत असलेले आमचे अगदी लाडके बंधुतुल्य मित्र आणि आमचे गाईड अर्थात रोशनजी संते सर ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचं दुसरं सत्र ऐकणार आहोत। चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला। अप्रतिम समालोचक आहेत वरबगावचे आणि त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण पहिल्या इनिंग चं धावतं समालोचन ऐकलं। 72 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये। बंद्रा मारुती काल्लेर या संघाला प्रथमच या मैदानावरती काल्लेर संघ खेळतोय आणि त्या संघासमोर 72 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे। नंदन आणि कामेश ही जोडी आपण पाहतोय। नंदन पाटील TDPL मध्ये अप्रतिम खेळ केला होता नंदन पाटीलने आणि तोच आपण पाहतोय। पहिला चेंडू मिस टायमिंग आणि जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिळते एक धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 आहे। 72 धाव बनवायचे आहेत। दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत त्यामुळे नक्कीच या मॅच मध्ये मजा येईल। जरी 72 धावांचं टार्गेट असेल तरी देखील बंद्रा मारुती काल्लेर या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे। आकाश पाटील गोलंदाजी मार्क वरती गत वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी हा खेळाडू आपण पाहतोय। आकाश ज्याने अष्टपैलू कामगिरी केली होती आणि मागच्या वर्षी मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ठरला होता। बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय। फलंदाज झालाय बाद।
कामेश बॅक टू द पवेलियन. कुलक मित्र चेतन पाल यांचं आगमन झालेलं आहे. कल्पेश येत आहेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती पहिला विकेट गमावलाय कामेशच्या स्वरूपात. बंदरा मारुती काल्हेर या संघाने एका धावेवरती पहिला धक्का लागलाय बंदरा मारुती काल्हेर या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश पाटील सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला चेंडू येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. नंदन पाटीलला चांगला खेळ करावा लागेल कारण की प्रमुख फलंदाज आहे बंदरा मारुती काल्हेर या टीमचा. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे या सामन्याची. प्रचंड वेग प्रचंड वेग. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद या सामन्यामधील ही गोल्डन फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या सामन्यामध्ये कारण की टार्गेट खूप मोठा आहे 72 धावांचं आणि 2 फलंदाज खूप लवकर गमावलेत. जो परफॉर्मन्स गतवर्षी केला होता आकाश पाटीलने तोच परफॉर्मन्स आपण पाहतोय याही वर्षी या पहिल्या सामन्यामध्ये. आय थिंक गतवर्षी जयदुर्गा सुरई संघ जेवढे सामने खेळला होता तेवढे सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आकाश पाटीलच होते. नक्कीच अंतिम सामन्यामध्ये वरप संघाने खूप चांगली फाईट दिली होती. एका षटकाचा तो सामना झाला होता. यावेळी ड्राईव्ह करतात. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाहतोय बंदरा मारुती काल्हेर या संघाची. फलंदाज कुणाल आहेत. ऑन साइडला शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा मिळतील्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 9. बनवायच्या धावा 72. 5 षटकांमध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत
आणि 63 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी काल्हेर या संघाला. सुरोशी कल्पेश भोईर आणि संपूर्ण नक्कीच आरबी प्रतिष्ठान असेल, आरबी 11 संघ असेल, वरप यांच्या माध्यमातून स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आणि ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय ते पुढील प्रमाणे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे आणि ती टी शर्ट लाभली आहे कुणालजी अधिकारी यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे आणि ती एसी लाभली आहे निखिल पाटील यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी वॉटर फिल्टर आहेत आणि ते लाभलेले आहेत लखन आणि नवीन देशमुख यांच्याकडून. तसेच युट्यूब लाईव्ह सौजन्य आहेत जगन्नाना पाटील. पाण्याची व्यवस्था भरत शेठ भोईर आणि बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट शूज सुलतान खान यांच्याकडून आहेत. त्यानंतर ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतो या चौथ्या दिवसामध्ये. नक्कीच पाण्याची व्यवस्था भरत शेठ भोईर यांच्या माध्यमातून आहे आणि त्यांचे इथे आगमन होते त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि 6व्या क्रमांकासाठी या ट्रॉफीज आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे महेश शेठ पाल यांच्याकडून. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ओमकार जाधव यांच्याकडून. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी भावेश पवार यांच्याकडून. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी किशोर भावार्ते यांच्याकडून आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी मिलिंद देशमुख आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी विजय भोईर यांच्याकडून. ऑन साइडला लॉफ केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट, परंतु चौकार येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. तेरा धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू आले ते डॉट. धावसंख्या आहे 13. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आहेत, एलिव्हेशन नाहीये आणि लॉंग ऑनला अप्रतिमा झेल पकडलाय. संदीप पाटीलने फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का काल्हेर संघाला. फलंदाज कुणाल. बॅक टू द पविलियन. सुप्रसिद्ध उद्योजक आणि दरवर्षी त्यांचा संघ देखील खेळत असतो खोनी संघ, कारण खोनी गावचे ते जावई देखील आहेत. परंतु पहिल्या मॅच मध्ये ते पराभूत झाले. कालच्या दिवसामध्ये त्यांनी देखील खूप चांगला खेळ केला होता. गोलंदाजी भावाले बी या संघासमोर खूप चांगली केली होती. नक्की चांगला चेंडू आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. या षटकाचा विचार केला तर आयुषने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 5 धावा खर्च केलेत आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आहे. प्रणय आणि कल्पेशला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग आहे. अप्रतिम झेल पुन्हा एकदा संदीप पाटील यांनी पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14.
जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे 58 धावा. कठीण होत चाललंय 15 मारुती क्रिकेट संघ काल्लेर या संघासमोर, कारण की गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जयदुर्गा सुरई या संघाच्या माध्यमातून आकाश पाटील येतोय सेकंड स्पेल मध्ये. ऑन साइडला शॉर्ट ऑन पूल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय प्रणयच्या बॅट मधून. ट्वेंटी 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 20. जय पवार सर आणि हैदर सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी. ऑन साइडला स्लॉक स्वीप, ग्लोरियस स्ट्रोक फेकून दिलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. काल्लेर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. दोन षटकार लगावलेत आणि सांगत असताना प्रणय अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण की जोपर्यंत प्रणय असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असतील. ज्या आकाश पाटीलने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 सफलता प्राप्त केल्या होत्या, त्याच आकाश पाटील वरती प्रत्येला चढवलाय, आक्रमण चढवलंय आकाश पाटील वरती प्रणयने. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. ड्राइव्ह करतायत, ऑन ड्राइव्हचा फटका लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण, थोडीशे फंबल झाले आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतेल्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. प्रचंड वेग आहे. आकाश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये 2 षटकारानंतर चांगलं कमबॅक केलंय. या षटकामध्ये धावसंख्या स्थिर आहे 28.
या धावसंख्येवरती येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 44 धावांची गरज, कारण की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. फुलर लेनचा चेंडू आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28 आणि 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा बंद्र्या मारुती क्रिकेट संघ काल्हेर या संघाला 44. भूमिका असते त्यांचं देखील मोलाचं सहकार्य असतं. विनोद लहाने आपलं देखील मनापासून आभार. नक्कीच मारळगावचे माजी क्रिकेटपटू देखील होते. एक काळ त्यांनी देखील गाजवलेला आहे. क्रिकेटवरती भरपूर प्रेम त्यांचं आहे आणि या स्पर्धेवरती देखील त्यांचं प्रेम आहे आणि अनेक वर्ष आपण त्यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सहकार्य आम्हाला मिळत असतं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत, 44 धावांची गरज आहे. यानंतर विनर विनर असा सामना होणार आहे. त्यामुळे विकी स्पोर्ट्स कुकसे या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण थांबायचं आहे. आमचे बंधू सुरेंद्र पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बघा 14 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या 3 षटकांसाठी. गोरख येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज शरद. हाफ ट्रॅकर आहे, ऑन द टॉस खेळत आहेत. वीरेंद्र सेवक स्टाईलने अप्पर कट पाठवला, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर आपण पाहिला आणि त्याच्यावरती अप्पर कट, चौकार आला. धावसंख्या 32 जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतात डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत आकाश पाटील, चांगले क्षेत्ररक्षण, अष्टपैलू खेळाडू आहेत, जेन्युइन ऑलराऊंडर आहे. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 33 जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 39 धावा बनवावे लागतील. या मॅच मध्ये समीकरण कठीण होत चाललंय, परंतु अशक्य नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. बॅट वरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती अजूनही 38 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि कमीत कमी 6 षटकार मारावे लागतील. फुलटॉस चेंडू आणि या लोअर फुलटॉस चेंडूचा देखील फायदा घेऊ शकले नाहीयेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. जयदुर्गा सुरई या संघाला इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. बंद्र्या मारुती क्रिकेट संघ काल्हेर या संघाला. चौकार षटकारांची आतिषबाजी, कारण की प्रत्येक चेंडूवरती आता मात्र प्रहार करावा लागेल. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ऑन साइड ला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
धावांची गरज आहे. जर या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच अंतिम षटकामध्ये मजा येईल. अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 27 धावांची गरज. अंतिम षटकामध्ये 27 धावा डिफेंड करायच्या आहेत जय दुर्गा सुरैया संघाला. ज्याप्रमाणे शरद आणि प्रणय बॅटिंग करतायत, खऱ्या अर्थाने बंद्र्या मारुती काल्हेर या संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत प्रणयने. प्रणयच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आलाय. परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज शरद आहेत, त्याने देखील 1 चौकार लगावलाय. गोलंदाजी मार्क वरती संदीप पाटील येत आहेत. या अंतिम षटकामध्ये 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. चला विकी स्पोर्ट्स कुकसे संघ आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. कॅप्टनला विनंती असेल. आज देखील मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये असतील. ऑन साइड ला फटका फसलाय, मिस टायमिंग आणि अप्रतिम हा झेल तर पकडला होता, परंतु त्यानंतर थोडासा बॉडी बॅलन्स गमावला, परंतु चेंडू आतमध्ये ढकललेला आहे. काल देखील हे चित्र आपण पाहिलं होतं आणि त्यामुळेच सामना देखील कारिवली संघ पराभूत झाला होता. नाहीये बघा, आम्ही पाहिलेलं आहे. जयसर सेफ आहे. झेल पकडला होता, परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावला. असं वाटलं त्यांना की मी बाहेर जाईन. बॅटची इनर एज आहे आणि धावबाची संधी देखील. फलंदाज होईल बाद. 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. नवीन फलंदाज. 4 चेंडू शिल्लक आणि बनवायचे धावा 26. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. काल देखील असा सामना आपण पाहिला होता. भाटाळे आणि कारिवली या 2 संघांमध्ये. असं वाटलं की कारिवली संघ सामना जिंकेल, परंतु 9 चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती आला षटकार. त्यानंतर भाटाळे संघाने तो सामना जिंकला आणि अंतिम सामन्यामध्ये भावाले बी या संघाने नक्कीच भाटाळे संघाला पराभूत करून सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. महेश शेठ भोईर यांचा संघ चिराग नायरा 11 भावाळे बी. पहिल्या दिवशी 10 गाव 11 10 गाव, दुसऱ्या दिवशी भूमी 11 मांडा. फुल टॉस ऑन साइड ला चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. औपचारिकता शिल्लक. या सामन्यामध्ये जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे डिफेंडिंग चॅम्पियन जय दुर्गा सुरई या संघाने. चला विकी स्पोर्ट्स कुकसे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे, कारण की सामना जवळजवळ
संपत आलेला आहे. आडगाव संघ देखील दाखल होतोय. बेस्ट ऑफ बोरशेती संघ जो खेळणार आहे विधी 11 या नावाने. गोठेकर बी संघ देखील येणार आहे. त्यामुळे शहापूर मधून एकूण 3 संघ आज आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. चला कुकसे टीमचे कॅप्टन आपण या सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जयदुर्गा सुरई या संघाने. अभिनंदन जयदुर्गा सुरई संघाचं. हार्ड लक बंद्र्या